प्रत्येकाच्या घरात देवघर असतं, पण त्यामध्ये किती आणि कोणते देव असावेत हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतं. तुमच्या घरी देवक, ताक किंवा तांदळं आहेत का? त्याचं स्वरूप कोणतं आहे? ही पद्धत योग्य आहे का? देवघरात देवांची संख्या किती असावी? देवघरात पितरांचे टाक असावेत का? मग टाक असतील तर त्याची पूजा कशी करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. घरातील देव हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पूर्वापार दिले जातात. काही नवीन देव आपण देवघरात ठेवण्यासाठी घेत असतो. काहींच्या देवघरात देवांची संख्या जास्त असते, पण पुढच्या पिढीमध्ये नित्यपूजा होण्यासाठी आवश्यक तेवढ्या मूर्ती असणंही गरजेचं आहे. मूर्तीची देवांची संख्या ही मर्यादितच असावी असं शास्त्र सांगतं. हिंदू धर्मशास्त्राचा विचार जर केला तर देवघरांमध्ये 2 शिवलिंग, 2 शंख, 2 शाळीग्राम, 3 देवी, 3 गणपती यांचं पूजन अजिबात करू नये. मग आता देवघरात कोणते देव असावेत? तर देवघरात पांडुरंग, बाळकृष्ण किंवा श्रीराम यांपैकी एकच मूर्ती असावी. देवी स्वरूप म्हणून महालक्ष्मी, देवी दुर्गा किंवा देवी अन्नपूर्णा यांपैकी एक मूर्ती असावी. देवपूजेत पंचायत नामांमध्ये गणपती, देवी, श्रीहरी विष्णू, महादेव यांची एक एक मूर्ती ठेवावी. याचबरोबर शंख, घंटा, कुळ धर्मातील कुलदेवी देवतांचे टाक देवघरात असावे असं म्हणतात. आपल्या घरात माहेरहून येणारी गृहलक्ष्मी ही माहेरवरून बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा हे 2 देव आणते. सून आल्यावर तिच्या माहेरच्या या 2 देवांचं स्थान देवघरात पक्का आहे. काही ठिकाणी पितरांचे टाक बनवले जातात. ते टाक देवघरात ठेवू नये असंही म्हणतात. आपल्या देवघरात आधी सांगितल्याप्रमाणे आवश्यक तेवढेच देव ठेवावे असं म्हणतात. याचबरोबर देवघरामध्ये ग्रामदैवत, श्री दत्त, बालाजी अशा प्रकारचे फोटो देवघरात ठेवावेत. आपल्या कार्यानिमित्त किंवा इतर वेळेस आपल्याला भेट म्हणून मिळालेल्या मूर्ती किंवा फोटो देवघरात अजिबात ठेवू नयेत. आता पितरांचे टाकांचं काय करावं? देवघरात अनेक जण पितरांचे टाक ठेवतात, पण तसं करू नये. वरील बाजूस दक्षिणेला तोंड करून हे टाक ठेवावेत, कारण देवलोक आणि पितृलोक हे वेगळे आहेत आणि आपल्या पूर्वजांच्या फोटो असतील तर टाक ठेवायची गरज नाही असंही म्हणतात. पण परंपरा असेल तर ती तोडू नये. पितर संतुष्ट असतील तर ती देवाप्रमाणेच कार्य करतात, आशीर्वाद देतात. पण पितरांना रोज नैवेद्य वगैरे दाखवू नये, त्यासाठी पितृ पंधरवाडा असतो. मात्र देवांचे टाक देवघरात ठेवावेत का? तर देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी 5, 7, 9, 11 अशा वेगवेगळ्या संख्येत आढळते. ती त्या कुळाची कुलदैवते असतात. कुलदैवत टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असंही मानलं जातं. ज्या पद्धतीनं ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीनं विविध देवघरात विविध कुलदैवतेही आढळतात. प्रामुख्यानं अनेक देवघरांतून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष इत्यादी देवतांचा समावेश होतो. कुटुंबाचे, कुळाचे मूळ ठिकाण, जात, कुळ इत्यादी घटकांचा देवघराच्या रचनेवर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाची कुलदैवत बदललेली असतात. त्यामुळे आपल्या देवघराची आणि कुळधर्म, कुळाचाराची, परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला, प्रत्येक कुटुंबाला असणं गरजेचं असतं. आता खंडोबा हे कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरांमध्ये पाहायला मिळतात. भवानी, महालक्ष्मी, रेणुका इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसत असतात. मरियाई, लक्ष्मी आई, काळ आई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सती आसरा अशा कितीतरी विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळांमधून कुळदेवतांमध्ये दिसतात. ज्योतिबा, रवळनाथ, वीर, बापदेव अशी अनेक पुरुष देवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरांत असतात. तर काही मुळात एकच असणारी देवता वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात. आपल्या देवघरात हे टाक असतील तर ते परिपूर्ण आणि योग्य संख्येत असावे असंही सांगितलं जातं. कारण आपल्या देवघरातील टाक खंडित अथवा भग्न किंवा देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निषिद्ध मानले जातात. त्यामुळे या पारंपरिक संकेतांच्या दृष्टीनं देवघर परिपूर्ण असावं. कुलदैवतांचे टाक धातूपासून बनवलेले असतात. चांदीच्या पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते.
पंचकोनी असलेल्या या टाकांच्या मागील बाजूस राळ किंवा लाख लावून मागील बाजूनं तांब्याची पाठ बसवलेली असते. मात्र हा संपूर्ण टाक जोडविरहित असावा असं सांगितलं जातं. निसर्गाच्या मूळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मितीही याच संकेतांच्या आधारे केली जाते. जीवन हे पंचतत्वापासूनच निर्माण होतं आणि पंचतत्वातच विलीन होतं. याच पंचतत्वाचं प्रतीक म्हणून टाक हा पंचकोनी असतो. पांढरा रंग हा निर्मलता आणि प्रकाशाचं प्रतीक. या प्रकाशातूनच जीवन फुलते. म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमांचा भाग बनवण्यासाठी केला जातो. याचप्रमाणे तांबडा रंग हा तेजाचं प्रतीक म्हणून शीतलता देणारा तांब्या धातूचा उपयोग टाकांचा पृष्ठभागासाठी केला जातो. मुख्य भाग आणि पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ किंवा लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो. मग आता देवघरातील टाकांची देखभाल कशी करावी? तर देवघरातील टाक रोज पाण्यानं धुतल्यावर स्वच्छ सुती कापडानं कोरडे करून ठेवावेत. गंध अक्षता वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात. ओला गंध लावू नये. दही, दूध अथवा इतर पदार्थांनी पूजा केली असल्यास या पदार्थांच्या टाकावर आलेला तेलकटपणा पूर्ण जाईल असे ते टाक पाण्यानं स्वच्छ धुवून नंतर वस्त्राने कोरडे करावेत. टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचं पावडर किंवा केमिकलचा उपयोग अजिबात करू नये. सणवार किंवा कुळधर्म कुळाचाराचे वेळी टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा असंही सांगण्यात येतं. देवघरात लावण्यात येणाऱ्या तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवांच्या टाकापासून दूर लावावा. त्याचा तेलकटपणा टाकांवर चढणार नाही याची दक्षता घ्यावी. टाक हाताळताना त्यांच्या असलेल्या कोनावर टाक खाली पडणार नाही याचीही दक्षता घ्यावी. टाक कोनावर खाली पडल्यानं त्याच्या किनाऱ्याची पकड सैलही होऊ शकते. आपण आपल्या देवघरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ टिकून राहतात. आता कुलदैवतांचे टाक काही ठिकाणीच बनवतात, काही ठिकाणी बनवत नाहीत. तर कुलदैवतांचे टाक का बनवतात असा प्रश्नही आता काही जणांना पडला असेल. तर त्याचं उत्तर असं की अनादी काळापासून मानव आपल्या सभोवतालच्या अमर्यादित निसर्ग शक्तींना देवताच्या रूपात पाहत आलाय आणि त्याचं विविध रूपात पूजन करतोय. निसर्गाच्या या अमर्यादित शक्तींचं पूजन करताना त्यानं चरणाचरणात देव पाहिला आणि त्याला मूर्त रूप देऊन त्याचं मंदिर उभारून पूजा करू लागला. अशा अनेक देवदेवतांमधील कुलदैवतांचं स्थान त्याच दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे. या कुलदैवताचं स्थान निरंतर आपणाजवळ असावं आणि त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतूनच कुलदैवतांच्या टाकांची निर्मिती झाली. दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्यामागचा संकेत आहे. त्यामुळे येथील घराघरात कुलदैवतांचे टाक कुळाचाराप्रमाणे पूजले जातात. तुमच्याकडेही कुलदैवतांचे टाक आहेत का? तुमची कुलदैवत कोण आहेत आणि त्याचे टाक तुमच्या घरी आहेत का? त्याची काळजी तुम्ही कशी घेता? त्याची उपासना तुम्ही कशी करता? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचबरोबर टाकांसंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.